तर हाय हॅलो एव्हरीवन, टॅमी ट्रॅव्हलच्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे डे 2 आणि आता आलाय निघायचं टाइम. तर आता मी आलेले आहे मुरुडेश्वर मंदिराच्या बीच जवळ. किती गर्दी आहे. पण त्यापूर्वी सुंदर अशा गोकर्णामध्ये आम्ही एक्सप्लोर केलं मुरुडेश्वर मंदिर, मुरुडेश्वर बीच, होनावर बोट राईड, महाबलेश्वर टेम्पल. तर तुम्हाला सुद्धा विकेंडला शॉर्ट ट्रिप करायची असेल तर मुंबई पुणेपासून जवळ असलेला गोकर्णाला नक्की विजिट करा. पण त्यापूर्वी माझे आणि काही ग्रुपचे फोटोज मी शेअर केलेले आहेत ते पाहूया आणि त्यानंतर आपण गोकर्णातल्या दुसऱ्या दिवसाला एक्सप्लोर करूया. दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो होतो महाबलेश्वर मंदिरामध्ये. इथे कंपल्सरी पारंपरिक पोशाखच जरुरी आहे. मुलांसाठी सुद्धा लुंगीच मॅन्डेटरी आहे. नसेल तर तुम्हाला मंदिराच्या बाहेर अवेलेबल मिळेल. नंतर आम्ही मंदिराच्या जवळपासच ब्रेकफास्ट केला होता. होनावर बोट राईड ही गोकर्णामधली फेमस बॅकवॉटर राईड आहे. ही राईड टोटल 1 तासाची असून पर पर्सन 350 रुपये चार्जेस आहेत. इकडचा व्ह्यू पाहून तुम्हाला समजलंच असेल, ही राईड तुम्हाला केरळचा वाईब देणारी आहे. ही बोट राईड नक्कीच तुमच्या गोकर्ण आयटनरीमध्ये ॲड करा. आणि आजचा लास्ट प्लेस म्हणजे मुरुडेश्वर मंदिर. इथे विकेंडला बरीच गर्दी तुम्हाला मिळेल. बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला व्ह्यू दिसतो आणि त्यासाठी तुम्हाला लिफ्टने जावं लागतं. पण त्या लिफ्टला सुद्धा टायमिंग आहे. पर पर्सन 20 किंवा 30 रुपये चार्जेस आहेत. तर अशी होती आमची 2 दिवसाची गोकर्ण ट्रिप. तुम्हाला हे दोन्ही व्हिडिओ आवडले असतील तर नक्की शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही मुंबईवरून येताना गोकर्ण स्टेशनवरती उतरलो होतो, पण जाताना आम्ही मुरुडेश्वर स्टेशनपासूनच तिकीट बुक केली होती. काही डाऊट्स, क्वेश्चन किंवा डिटेल पाहिजे असेल तर नक्कीच मला कॉमेंट करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.